नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 दिवसापूर्वी मी डिप्लोमेट हा सिनेमा पाहिला, हिंदी सिनेमा, जॉन अब्राहमचा. सिनेमा अतिशय चांगला आहे. सिनेमात एक घडलेल्या स्टोरीवर हा सिनेमा आधारित आहे. म्हणजे एक मुस्लिम तरुणी फसवून पाकिस्तानला गेलेली असते, म्हणजे झालेलं आहे, घडलेलं आहे. आणि सुषमा स्वराज भाजपच्या त्यांच्या काळात त्या परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी त्या मुलीला त्या काळात ती परत आणली भारतानं. तिला परत आणताना कशा अडचणी आल्या, कसं काय झालं, ते सर्व ही स्टोरी आहे. स्टोरीत रहस्य काय नसलं तरी आपल्याला पहिल्यांदा वाटतं थोडं रहस्यमय दिसतं. ही मुलगी जरा हे वाटते, काय काहीतरी करते शाळा असं वाटतं, पण नाही, तसं काय नाही. पण सिनेमात अशी हाणामारी किंवा जॉन अब्राहम म्हणलं हाणामारी असं काही नाही. फक्त पिस्तूलच्या हे, ते सुद्धा जॉनच्या हातात पिस्तूल नाही. फक्त एकदा गाडी चालवताना जॉन असं त्या दुसऱ्या पाठलाग करत असतात, त्यांच्या गाडीला टक्कर मारतो. एवढंच काय असेल ते ऍक्शन. पण तरीही पिक्चर मध्ये अजिबात कंटाळा येत नाही. सिनेमातले डायलॉग इतके अगदी बारकाईने बघावे असे आहेत. एकमेकाचं कसं हे करतात, म्हणजे पाकिस्तान आपल्याला कसं हे करत असतं. जरी त्या मुलीला आणण्यात भारताचा संपूर्ण पाठिंबा असतो, भारत सरकारचा संपूर्ण पाठिंबा असतो, तरी तिथं कसं पाकिस्तानकडनं राजकारण खेळलं जातं आणि कशी संकट येतात तिच्यावर, आणि मग ती कशी मात करते त्याच्यावर, आणि कशी शेवटी भारतात पोचते. भारतात पोचल्या सुद्धा हा प्रश्न आपल्याला म्हणजे एक आनंदाची गोष्ट, चला पोचली बाबा ही एकदाची. पण हा जॉन अब्राहम जी भूमिका केली, तो व्यक्ती मात्र तिथं पाकिस्तानच राहतो ना, कारण तो दूतावास भारतीय पाकिस्तान मधल्या भारतीय एक दूतावास असतो, त्यात तो का अधिकार असतो ना. त्यामुळं याच्या पुढचं संकट काय कमी होत नाही. ही संकटातनं सुटली, पण तो कायम म्हणजे जोपर्यंत नोकरी आहे किंवा काय बदली असेल काय ते होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानच राहणार आहे. त्यामुळं तो मात्र संकटात आहेच कायम, असं जाणवत राहतं शेवटपर्यंत. सिनेमा एवढा चांगला असून त्याचं जास्त गाजावाजा नाही. सिनेमाला जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा 1-2 दिवसात काय जास्त झालेलं नाही, कारण त्याचं जाहिरातच केली नाही. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आपलं कंटेंट खूप चांगलं आहे, मग त्याला जाहिरात करायची काय गरज आहे. पण तसं नसतं, जाहिरात ही केलीच पाहिजे. सिनेमा तुमचा किती चांगला असतो त्याची जाहिरात झाली पाहिजे, तो लोकांना कळला पाहिजे ना, असा सिनेमा या नावाचा येणार आहे, हे असंच काहीतरी आहे त्याचं दाखवलं. ट्रेलर असेल आला, पण काय त्याची एवढी जाहिरात वगैरे काहीच झालेलं नाही. त्यामुळे हा लोकांच्या खिचगणतीत तरी आहे का हा सिनेमा मला माहित नाही. आणि हळूहळू मात्र काय त्याला म्हणतात, हळूहळू लोकांच्या सांगण्यावरून ह्याच्यावरनं माउथ पब्लिसिटी ज्याला म्हणतात, त्याच्यामुळे हळूहळू चालेल हा पिक्चर. पण तोपर्यंत आणखी दुसरा येणार, मग त्याची टॉपिक जाणार आणि मग हे होणार. त्यामुळं थोडं त्याची जाहिरात करायला पाहिजे होती असं वाटतं. तरी जे माझा व्हिडिओ बघतील तो हा सिनेमा जरूर बघा. अजून आपल्या वाईट काय लागला नाही टॉकीजला, कारण ह्या आठवड्यात एक पिक्चर तो जुना सैराट आणला, त्याच्याऐवजी हा आला असता तर बरं झालं असतं. पुढच्या आठवड्यात आला तरी बघाल वाईकरांना. अतिशय चांगला सिनेमा आहे. आणि जे भाजपच्या बाजूला झुकलेले जे आहेत ना लोक, त्यांनी तर हात जरूर बघा. पण त्यांना बोलण्यासारखं बरंच आहे ह्यात, की एक भाजपच्या राज्यात सुद्धा एक मुस्लिम तरुणीला पाकिस्तानातून परत आणलंय.
हिंदू तरुणीला तर आणलंच असतं, पण एक मुस्लिम असून तिला जेव्हा कळतं की हिची बाजू खरी आहे आणि ही काय सामील कुठं अतिरेकी किंवा अशी ह्याच्यातली नाही आणि ती खरं बोलते, हे जेव्हा कळतं तेव्हा भारताकडून तिला हे केलं जातं. आणि तेव्हा त्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज असतात. वास्तववादी विषयावरचा सिनेमा असला तरी आणि ऍक्शन अशी काय नाही त्यात, तरी पण ज्या घटना अशाच होत राहतात आणि त्या घटनामुळे उत्कंठा अतिशय वाढत जाते की आता पुढं काय होणार, आता हिचं काय होणार, ही काय करणार, हे आता कसं होणार, असं सारखं वाटत राहतं. अजिबात म्हणजे कुठे एक क्षणभर सुद्धा कंटाळा येत नाही ह्या सिनेमात. सिनेमा अतिशय चांगला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.